पाऊस कमी झाला तरी अजून रेल्वे मार्ग अजूनही विस्कळीत आहे। तिन्ही रेल्वे मार्ग लोकल गाड्या अजूनही 20 ते 25 मिनिटांनी उशिराने धावत आहेत। बिघडलेल्या व्यवस्थेमुळे जनता त्रस्त झाली आहे। मुंबईत गेल्या 5 दिवसापासून सुरू असलेला मुसळधार पाऊस थांबला आहे, पण धोका अजूनही कायम आहे। रस्त्यावर साचलेले पाणी लोकांसाठी समस्या निर्माण करत आहेत। हवामान खात्याने आज शहरात पावसासाठी येलो अलर्ट जारी केला आहे। मुंबईत बेस्ट बस कर्मचारी निवडणुकीत ठाकरे बंधूंना पराभव। राज ठाकरेंची प्रतिक्रिया म्हणाले, फक्त एक छोटी मोठी निवडणूक आहे, त्याला मोठे मुद्दा बनवायची गरज नाही। बेस्ट बस कर्मचाऱ्यांच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राज ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी भेट घेतली। काल मुंबईत पावसामुळे झालेल्या गोंधळाबद्दल प्रश्न उपस्थित केले। म्हणाले, कबूतरखान्याचा मुद्दा महत्त्वाचा नाही, आधी योग्य नगर नियोजन करा। ठाणेकरांसाठी मोठी बातमी। ठाणे ते गेटवे ऑफ इंडिया थेट मेट्रो 11चा प्रस्ताव मंजूर, प्रवाशांना मिळणार सुविधा। पाऊस थांबला तरी अनेक सोसायट्या अजूनही पाण्याखाली आहेत। विरार पश्चिम युनिट कॉम्प्लेक्समधील 40 सोसायट्या 8 दिवसापासून पाणी साचत आहेत, तर गोरेगाव फ्लायओव्हरवर सोसायटी देखील पाण्याखाली आहे। गणेश उत्सव मंडळांसाठी आनंदाची बातमी। कल्याण डोंबिवली पालिकेने गणेश मंडळांवर आकारलेले जाणारे मंडप शुल्क माफ केले आहेत। आता रस्त्यांवर मंडप उभारण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही। पालघरमधील मुसळधार पावसामुळे रस्ता कोसळला। भूस्खलनामुळे रस्त्यावर 50 फूट लांब भेग पडली। जव्हार ते वावर हा रस्ता पूर्णपणे बंद। वसई विरार महानगरपालिकेने फक्त कर्मचाऱ्यांसाठी नवीन इमारत बांधली। दुसरीकडे रस्त्यांच्या वाईट स्थितीमुळे सामान्य प्रवाशांना स्टेशनवर पोहोचण्यासाठी रस्त्यांवर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो। लोणावळ्यावर जात असणाऱ्या रस्त्यावर मध्यधुंद महिलेचे महाभारत सुरू। मारामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। छोट्याशा वादातून हाणामारी सुरू झाली। ठाणे जिल्ह्यात ठिकाणी अलर्ट जारी। 12वीत मोडकसागर भातसा वितरण नद्यांच्या वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे पुराचा धोका। NDRF पथकाने 610 नागरिकांना वाचवले। गणेश चतुर्थी पूर्व मुंबई गोवा महामार्गाचे भयानक चित्र समोर आले। लोकांना जीव धोक्यात घालून जीर्ण रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे। नेरुळमध्ये पावसात सिडकोने बांधलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळला। या घटनेत गर्भवती महिलेला जखमी झाली। त्यानंतर मनसेंनी तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली। मुंबई उच्च न्यायालयाच्या फटकारानंतर ठाणे महानगरपालिका प्रशासनाने कारवाई केली। बेकायदेशीर घोषित केलेल्या 909 बांधकामांपैकी आतापर्यंत 227 बांधकामे पाडण्यात आली आहेत। उर्वरित कायदेशीर बांधकामे गणेश उत्सवानंतर पाडण्यात येतील। मुंबईत रेडी फॉर सिटीजन्स हॉटेलला बॉम्बची धमकी। पोलिसांनी तपास सुरू केला, काही संशयास्पद आढळले नाही। मुंबई आणि नाशिकसाठी आनंदाची बातमी। वाढती गर्दीला पाहता लवकरच मुंबई ते नाशिक अशी मेमू लोकल शटल सेवा सुरू होणार। यामुळे कमी किमतीत आरामदायी सुविधा मिळेल। पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सर्व धरणे तुडुंब भरली। नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली। नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा। मिठी नदी स्वच्छता घोटाळ्यात बोरिवली येथील कॉन्ट्रॅक्टदार शेरसिंग राठोडला मुंबई पोलिसांच्या अर्थ गुन्हे शाखेने 65 कोटी रुपयांच्या फसवणुकी प्रकरणात अटक केली। मुंबईत सोन्या चांदीच्या किमतीत बदल। 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 92,300 वर पोहोचला, तर चांदीचा भाव 1,16,000 रुपयेवर पोहोचला। रायगडच्या समुद्रात मच्छीमारांची बोट बुडाली। अनेक लोक अडकण्याची संभावना आहे। शोध मोहीम अजूनही सुरू आहे।